एक राज्य एक गणवेशबाबत राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भाष्य केलं। स्काउट गाईड सारखाच ड्रेस देण्यात आला होता, कारण गरीब विद्यार्थ्यांना पैसे नाहीत असं केसरकर म्हणाले। तर पुस्तकं वह्यांच्या पानांची योजना देखील चांगली होती, दप्तराचं ओझं कमी केलं होतं असंही ते म्हणाले। याबद्दल आपण शिक्षण मंत्र्यांशी बोलणार आहोत असंही केसरकरांनी म्हटलेलं आहे। स्काउट अँड गाईडचा ड्रेस हाच महाराष्ट्राचा ड्रेस करण्यात आला होता, कारण गरीब मुलांना वेगळा स्काउटचा ड्रेस घ्यायला परवडत नाही। फक्त त्याच्यावर कॅप आणि स्कार्फ दिली तर तो स्काउटचा ड्रेस बनला असता। आणि स्काउटमध्ये सगळ्यात जास्त संख्या ही महाराष्ट्रातल्या मुलांची, म्हणून अनेक जे निर्णय असतात, जो पुस्तकाचं ओझं कमी करत असतानाच गरीब मुलांना वह्यांची पानं सुद्धा मोफत मिळत होती। त्याच्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी पहिल्यांदाच हे डिपार्टमेंट सांभाळलं। मी याचा खूप अभ्यास केला आणि त्याच्यानंतर सुरुवातीच्या 1 वर्षामध्ये खूप अभ्यास केला आणि 1.5 वर्षामध्ये धडाधड निर्णय घेतले आणि ते निर्णय सर्वांच्या हिताचे होते। आपले नवीन शिक्षण मंत्री खूप चांगले आहेत। मला अनेक वेळा त्यांनी फोन केला, आपण एकत्र बसूया, आम्ही सगळं समजावून घेतो। दुर्दैवाने आमची ती मीटिंग होऊ शकली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।